नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, या शुक्रवारी म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 ला रिलीज झाले आहे 3 मराठी सिनेमे. एक म्हणजे लोकल ट्रेन, दुसरा म्हणजे अवकारिका ज्याचा आपण आता रिव्ह्यू करणार आहोत, आणि तिसरा अजून एक नवीन मराठी सिनेमा आहे ज्याच्यात सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष सारखे वेल एस्टॅब्लिश्ड चेहरे असून सुद्धा सिनेमा क्लॅश होणं हे काही मराठी इंडस्ट्रीला नवीन नाहीये. प्रत्येक आठवड्याला आपण प्रत्येक मराठी सिनेमा एकमेकांबरोबर आबाधुबी खेळताना दिसतोच. बट अशा वेळेला जर आपण नीट आपल्या सिनेमाला प्रमोट केलं नाही, खास करून आपल्याला जेव्हा हिंदीची टफ फाईट करायची असताना, तर मग आपला सिनेमा प्रेक्षकांना कळणार कसा. एनिवेज, असो. सो अवकारिकाबद्दल बोलूया. या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे हा सिनेमा हार्डली 1.5-2 तासाचा आहे. सो काही फार ताणलेला सिनेमा नाही आहे. जेवढा तेवढा टॉपिक मुद्द्यावर डायरेक्ट हा जो आहे त्याचा मुद्दा, त्याच्यावर डायरेक्ट हा सिनेमा येतो. फक्त दुसरा प्रॉब्लेम हा आहे की एक तर बाकीच्या 2 सिनेमांबरोबर क्लॅश, त्यात आत्ता थांबायचं नाही नावाचा एक रिसेंटली मराठी सिनेमा येऊन गेला ज्याला क्रिटिकली अक्लेम सुद्धा मिळालं, आणि त्याचबरोबर जरा बॉक्स ऑफिसवर तो बऱ्यापैकी सक्सेसफुल सुद्धा झाला होता. असं असताना फक्त शहर बदललं. म्हणजे आता थांबायचं नाही मध्ये बीएमसीचे कामगार होते, इकडे पुण्याचे कामगार आहेत. स्टोरी वेगळी आहे, नो डाऊट, पण लोकांना असं पहिल्या क्षणी वाटेल की अरे परत तेच काय बघायचं नवीन पडद्यावर जाऊन. सो गोष्ट आहे सत्याची. सत्या म्हणजे पुण्यातला कामगार असतो, ज्याला पुणे शहर साफ ठेवण्याचं, त्याचा एरिया साफ ठेवण्याचं काम त्याच्या हाती असतं. त्याचा एक मुकादम असतो भाऊसाहेब नावाचा. त्या भाऊसाहेबाला एक टेन्शन असतं, कारण एक इन्स्पेक्टर येणार असतो, तो त्या एरियाचा सर्व्हे होणार असतो की एरिया किती स्वच्छ आहे आणि किती स्वच्छ नाही, आणि त्यासाठी तो प्रत्येक कामगाराला जवळजवळ पिळून काढतो असंच म्हणा, की हे नीट केलं पाहिजे, ते काम नीट केलं पाहिजे, यावनी त्या. आता सत्या जो आहे त्याचा एक मित्र सुद्धा आहे दिलीप नावाचा, आणि तो स्वतः आहे, त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. बट दुर्दैवाने त्याने त्याची पत्नी गमावली आहे. आता हे सगळं काम चालू असताना एक फॅमिली कमिटमेंटमुळे सत्याला काम सोडून जायचं असतं, पण त्याचा बॉस काय त्याला ती परमिशन देत नाही. का? कारण त्याच्या डोक्यात ते सर्व्हेचं टेन्शन आहे. तो इन्स्पेक्टर कधी येईल आणि एरियाचं सर्व्हे करेल, तर मग माझी वाट लागेल. आता याच्यात न सत्या मार्ग कसा काढणार? तो त्याच्या फॅमिली कमिटमेंटला प्राधान्य देणार, की स्वतःचं काम आटपणार त्या दिलेल्या वेळेच्या आत, की अजून काही गोडबंगाल करणार? बरं, इन्स्पेक्टर खरंच येणार का सर्व्हे करायला? आणि जर त्यांनी सर्व्हे केला आणि जर त्यांनी प्रेझेंटी लावली, तर मग तो सत्या आहे कुठे? एवढं सगळं काम केलं कोणी? आणि जर तो नसेल किंवा असेल, तर मग परम्युटेशन कॉम्बिनेशन पुढचे जे काही प्रश्न आहेत ते याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. ओव्हरऑल आय वुड से काही इमोशनल मुवमेंट्स नक्कीच आहेत या सिनेमामध्ये. बट कुठेतरी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की अरे हे आधी बघितलंय, मागच्याच 3-4 महिन्याआधी आपण बघितलंय, असं तुम्हाला ते राहून वाटेल. त्यामुळे जरा या पिक्चरचं टायमिंग घडलंय असं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर जरा याचं कौतुक व्हायला काही असं काय बोलतात त्याला, फार एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागले नसते जर हा एक फ्रेश सिनेमा असता तर. आता जशी मी तुम्हाला म्हटलं की काही इमोशनल सीन्स नक्की आहेत जे तुम्हाला टच करतात, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम सुद्धा असा आहे की ते फक्त लिमिटेड आहेत इमोशनल सीन्स. बाकी सिनेमा आपल्याला असं वरवरच वाटतो सगळा. जो क्लायमॅक्स आहे, जेव्हा सर्व्हे होणार आहे, जेव्हा तो इन्स्पेक्टर येतो, तेव्हा जेवढं ड्रॅमॅटिक ते व्हायला पाहिजे होतं तेवढं अनफॉर्च्युनेटली झालेलं नाहीये. या सिनेमा लिहिला आहे अरविंद भोसले यांनी, आणि त्यांचं डिरेक्शन सुद्धा आहे, स्क्रीन प्ले सुद्धा अरविंद भोसले यांचंच आहे. सो कुठेतरी इकडे टच करता सिनेमा राहतो, ही दुर्दैवाची गोष्ट त्यांच्या बाबतीत म्हणावीशी वाटते. पण एक चांगला प्रयत्न आहे असं अरविंद सरांना नक्कीच मला सांगावंसं वाटेल. त्याचबरोबर याचा कॅमेरा वर्क चांगला आहे. आर्ट डिपार्टमेंटने सुद्धा त्यांचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. बीजीएम मला ओके वाटलं, जेवढं इम्पॅक्टफुल असायला पाहिजे होतं तेवढं नव्हतं, आणि गाणी अशी काही फारशी मजा आली नाही. म्युझिक सो लेट डाऊन होतं याचा. कामाचं बघायला झालं तर विराट मडके यांनी सत्याची भूमिका केली आहे, प्रमुख भूमिकेत ते आहेत, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. बाकी भली मोठी स्टारकास्ट आहे. मी मगाशी दिलीप बोललो आय थिंक चुकून, त्यांचं काम केलं आहे. राहुल पलटणकरनी मुकादम भाऊसाहेबांचं काम केलेलं आहे. प्रफुल्ल कांबळे यांनी इन्स्पेक्टर आय थिंक जे ऑफिसर येतात ज्यांचं नाव आहे वानखेडे, त्यांची भूमिका केली आहे. डॉक्टर नितीन लोंढे यांनी. बाकी सुद्धा बरीच नाव आहेत. त्या मुलांनी सुद्धा आपलं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सो कामाच्या बाबतीत आणि ओव्हरऑल फिल्म मेकिंगचा जो काही हा प्रयत्न, जो प्रोजेक्ट आपल्यासमोर आणण्याचा होता, त्या बाबतीत
चांगला प्रयत्न आहे असं आपण निश्चित प्रकारे म्हणू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे की मी मराठी सिनेमाला कधी रेट करत नाही. मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की ओटीटीवर येण्याची वाट बघा. आता या सिनेमाचे तसे पण खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत आणि काही हाईप नाहीये. म्हणजे 10 पैकी 2-3 लोकांना तरी माहिती आहे का की हा सिनेमा आलाय, देव जाणे. बट जर ओटीटीवर हा सिनेमा आलाच तर एक चांगला प्रयत्न म्हणून बघायला काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला शक्य झालंच, कारण 1.5 तासाचाच हा सिनेमा आहे, सो तुमच्या आजूबाजूला जर एक शो असेल तर बघून घ्या असं मला वाटतं. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात किंवा असहमत आहात कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.